मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत असं आपण वर्षानुवर्षे ऐकत आलोय, बरोबर? पण कधी विचार केलाय का की 33 कोटी म्हणजे नक्की किती? 33च्या पुढे 7 शून्य. इतके देव एकाच वेळी कुठे आणि कसे असू शकतात? की यामागे काहीतरी वेगळं रहस्य दडलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कोटी म्हणजे संख्या की अजून काही? आणि ते 33 देव नक्की आहेत तरी कोण? आजचा हा व्हिडिओ तुमच्या श्रद्धेला विज्ञानाची आणि सत्याची जोड देणारा ठरेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मंडळी, आपल्या गणेशा क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचे 2 अर्थ होतात. पहिला म्हणजे संख्या आणि दुसरा म्हणजे प्रकार. वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये जेव्हा 33 कोटी देवांचा उल्लेख येतो तेव्हा त्याचा अर्थ 33 प्रकारचे देव आहे, 33 संख्या नाही. जसं आपण मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती बघतो तसंच या 33 देवतांकडे निसर्गाचं आणि सृष्टीचं व्यवस्थापन सोपवलेलं आहे. चला आता हे 33 डिपार्टमेंट्स कोणते आहेत ते नीट समजून घेऊया. हे 33 देव म्हणजे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 1 इंद्र आणि 1 प्रजापती. 12 आदित्य हे सूर्याचे 12 प्रकार मानले जातात, जे वर्षाच्या 12 महिन्यांचे प्रतीक आहेत. यांची नावं आहेत अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानु, पर्जन्य, पूषण, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू. 11 रुद्र. रुद्र म्हणजे महादेवाचे अंश. हे आपल्या शरीरातील प्राण आणि ऊर्जेशी संबंधित आहेत. यांची नावं मनु, मन्यू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज. 8 वसु हे निसर्गातील मूलतत्वे आहेत, जसं की आप म्हणजे पाणी, ध्रुव म्हणजे नक्षत्र, सोम म्हणजे चंद्र, धर म्हणजे पृथ्वी, अनिल म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी, प्रत्युष आणि प्रभास म्हणजे प्रकाश. इंद्र आणि प्रजापती. इंद्र म्हणजे शक्ती किंवा ऊर्जेचा स्वामी आणि प्रजापती म्हणजे सृजन करणारा किंवा यज्ञ. 8 चिरंजीव. या 33 देवांसोबतच आपल्या संस्कृतीत 8 चिरंजीव सुद्धा आहेत, म्हणजे अशा विभूती ज्यांना मृत्यू नाही. हनुमान, विभीषण, वेदव्यास, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, राजा बली आणि ऋषी मार्कंडेय या सर्वांच्या रूपाने आपल्याला आजही प्रेरणा मिळते. तर मित्रांनो, हिंदू धर्म हा किती वैज्ञानिक आहे बघा. आपण निसर्गातील प्रत्येक शक्तीला, मग तो वारा असो, पाणी असो व अग्नी, त्याला देवाचं रूप देऊन कृतज्ञता व्यक्त करतो. 33 कोटी म्हणजे केवळ संख्या नसून ती निसर्गाच्या 33 शक्तींची केलेली विभागणी आहे. गोमातेमध्ये या 33 कोटी देवांचा वास असतो असं आपण म्हणतो. त्याचा अर्थच हा आहे की निसर्गातील या सर्व शक्ती एका गोमातेच्या सेवेतून आपल्याला प्रसन्न होतात. शेवटी काय, देही देवो देवुळ. देव आपल्या मनातही आहे आणि कणाकणातही, फक्त तो पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हे आधी माहीत नसेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा, कारण खरी माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रंजक विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.